माझे सरकार माझ्यासाठी काय या शृंखलेतील दुसरा भाग आपण आज पाहूया। नमस्कार, तुमचा आमचा सर्वांचा एक साधा आणि सोपा प्रश्न। सुपरफास्ट महाराष्ट्र, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, मॅग्नेटिक इंडिया सर्व म्हणायला खूपच छान, पण यात माझ्यासाठी काय? चला तर मग आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून पाहूया सरकार काय करत आहे किंवा सरकार जे करत आहे त्याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल। परत जाऊया आपल्या लाडक्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या दावोस भेटीकडे, ज्यात एकूण 15 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले। यात एकट्या JSW ग्रुपने 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले व यातून सुमारे 10,000 रोजगारांची निर्मिती होणार आहे। त्यांची ही गुंतवणूक अशा काही क्षेत्रात होत आहे ज्यात स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज, सोलर वेफर्स आणि सेल मॉड्यूल्स यांचा समावेश आहे। यातील स्टील, इन्फ्रास्ट्रक्चर व सिमेंट क्षेत्रांबद्दल आपण सर्वजण परिचित आहोत, पण काही क्षेत्रे आपल्यासाठी अगदी नवीन आहेत। आज या नवीन क्षेत्रांचा आणि त्यातील संधींचा आपण जवळून परिचय करून घेऊया। पहिले क्षेत्र नवीनीकरणीय ऊर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जी। नवीनीकरणीय ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी प्रदूषणकारक नसते आणि तिचे स्रोत संपत नाहीत। या ऊर्जेचे स्रोत नैसर्गिक असतात आणि स्वतःची भरपाई करतात। यालाच अक्षय ऊर्जा असेही म्हणतात। ही ऊर्जा स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल आहे। उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, ज्वारभाटा ऊर्जा किंवा टायडल एनर्जी, बायोगॅस, जैव इंधन, भूऔष्णिक ऊर्जा, बायोमास ऊर्जा वगैरे। या क्षेत्रातील रोजगार संधी बघत असताना एनर्जी कन्सल्टंट, ऑडिटर, एनर्जी मार्केट ॲनालिस्ट, सर्टिफाईड एनर्जी मॅनेजर अशा प्रकारच्या संधी आपली वाट पाहत असताना दिसतील। दुसरी नवीन फील्ड म्हणजे लिथियम आयन बॅटरी तयार करणे व त्याचा वापर। लिथियम आयन बॅटरी ही रिचार्जेबल बॅटरी आहे। यात लिथियम आयन हालतात, ज्यामुळे बॅटरी चार्ज आणि डिस्चार्ज होते। या बॅटरी पारंपरिक बॅटरीपेक्षा कमी जागेत जास्त ऊर्जा साठवू शकतात। याची वैशिष्ट्य म्हणजे या बॅटरीज हलक्या आणि कॉम्पॅक्ट असतात। त्या गोल, सपाट किंवा लहान विटांसारख्या विविध आकारांमध्ये उपलब्ध होतात। याचा वापर मोबाईल फोन, लॅपटॉप, ई-स्कूटर, ई-बाईक, व्हॅक्यूम क्लीनर, पॉवर टूल्स, इलेक्ट्रिकल टूथब्रश, सौर ऊर्जा बॅकअप स्टोरेज या सर्वांमध्ये होतो। तिसरे नवीनतम क्षेत्र म्हणजे सोलर वेफर्स आणि सेल मॉड्यूल्स बनवणे आणि त्याचा वापर करून सोलर पॅनल सारख्या प्रचंड शीट्स बनवणे। सोलर वेफर्स म्हणजे सिलिकॉनचे अगदी पातळ तुकडे जे सेल मॉड्यूल बनवण्यासाठी वापरले जातात। सोलर सेल मॉड्यूल 2 प्रकारचे असतात। एक फोटोव्होल्टेइक PV मॉड्यूल जे सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतात आणि दुसरे बॅटरी मॉड्यूल जे लिथियम बॅटरी पेशी एकत्र करून तयार केले जातात। या दोन्हीमधील रोजगार संधी अशा प्रकारे आहेत। एक डायरेक्ट रोजगार, ज्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती, स्थापना, देखभाल व PV सेल, सोलर पॅनल, जंक्शन बॉक्स कनेक्टर इत्यादींचे उत्पादन अशा स्वरूपाच्या संधी असतील। तर दुसरे इनडायरेक्ट रोजगार, ज्यात प्रकल्प नियोजक, विश्लेषक, कायदेतज्ञ, संशोधन आणि विकास अभियंते अशा संध्या उपलब्ध होऊ शकतात। अशा प्रकारे दावोसहून आपल्या द्रष्ट्या मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपल्यासाठी आणलेल्या गुंतवणुकीमुळे, सरकारच्या योजनांमुळे नवीन उद्योग निर्माण होतील व या नवीन उद्योगांमुळे हजारो नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील व सर्वसामान्यांचे कित्येक फायदे होतील, ज्यामध्ये प्रामुख्याने नमूद करावे असे म्हणजे कौशल्य विकास। नवीन तंत्रज्ञानामुळे कामगारांना प्रशिक्षणाच्या संधी मिळतील, तसेच पर्यावरण संरक्षण, नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढल्याने प्रदूषणात घट होईल, आर्थिक विकास, गुंतवणुकीमुळे राज्याची अर्थव्यवस्था सुधारेल। माझे सरकार माझ्यासाठी काय या प्रश्नाचे उत्तर आहे, माझ्या सरकारच्या योजना आणि प्रयत्नांचा फायदा माझ्या रोजगारात, माझ्या कौशल्यात, माझ्या पर्यावरणात आणि माझ्या भविष्यात दिसेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद।